नमस्कार. आज नागपंचमीनिमित्त कोकणातील दुसरा पारंपरिक पदार्थ ओल्या नारळाच्या उकडीच्या करंज्या बनवल्या. त्यासाठी एक छोटी वाटी ओलं खोबरं, अर्धी वाटी गूळ, वेलची घालून सारण करून घेतले. नंतर एका पॅनमध्ये 1 वाटी पाणी, चवीपुरते मीठ, 1 चमचा दूध आणि तूप घालून पिठाला उकड काढून घेतली. ताटात काढून पीठ उलटण्याने दाबून मोकळं करून हलकं गरम असतानाच मळून त्याचे छोटे गोळे करून घेतले. पोळपाटाला तेल लावून एक गोळा ठेवून मध्यम पारी लाटून घेतली. नंतर त्यामध्ये सारण घालून मधून दुमडून हाताने कडा व्यवस्थित बंद करून घेतल्या. नंतर हातावर करंजी घेऊन करंजीला मुरड घालण्यासाठी एक टोक आतमध्ये दाबून थोडं बाहेर खेचल्यासारखं करून अंगठ्याने आतमध्ये दाबून मुरड घालून घ्यायची. अशा सर्व करंज्या करून घेतल्या. चाळणीला तेल लावून त्यामध्ये ठेवून 10 ते 15 मिनिटे वाफवून घेतल्या. थंड झाल्यावर काढून घेतल्या. छानपैकी ओल्या नारळाच्या उकडीच्या करंज्या तयार. याला आमच्याकडे नेवऱ्या असे देखील म्हणतात. खास करून नागपंचमीला